म्हणजे ही नक्कीच MSCIT किंवा MKCL मध्ये एक वेगळी क्रांती आहे डिजिटल युगातली असं पण नक्कीच म्हणू शकतो. मला यालाच जोडून एक प्रश्न विचारायचा होता की सर जे आपण म्हणलं डाऊट सॉल्व्हिंग विषयी, तर आपल्या सेंटरवर जे टीचर्स असतात त्यांच्याबद्दल आपण काय सांगाल किंवा त्यांचं क्वालिफिकेशन किंवा त्यांच्या स्टुडंट्सना एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल किंवा हे सगळं शिकवण्यामागे कसा हातभार असतो, काय असतो? मगाशी मी तुम्हाला ह्याच प्रश्नातनी थोडंसं चर्चा केली होती की आमचे जे ट्रेनर असतात किंवा सेंटर असते ते फॅकल्टी म्हणा किंवा शिकवणारे आपले लॅब सपोर्टवाले म्हणा, त्यांचे आम्ही ऑनसेट म्हणून एक एक्झाम घेतो. खरंच ते त्यांना शिकवता येतं का, त्यांची एक बिफोर ट्रेनिंग एक्झाम असते दरवर्षी, आणि ते तज्ज्ञ लोकच तिथं त्या सेंटरमध्ये काम करतात, जेणेकरून मुलांना ज्या गोष्टी अवेलेबल आपण करून देतो त्याचं सगळं शंका असेल काय असेल समाधान होईल इथपर्यंत त्यांना आपण ट्रेनिंग देतो. आणि त्यांची परीक्षा म्हणजे सर्टिफाईड ज्याला म्हणतो ना आपण अशी एक परीक्षा घेतो, सर्टिफाईड फॅसिलिटेटर तिथं असतात. आणि काही मधनं जसं अपडेट मगाशी सर म्हणाले की बऱ्याच गोष्टी येतात ना, तर मग आम्ही त्यांचं ट्रेनिंग पण घेतो मदतच. काही गोष्टी नवीन आल्या तर त्या अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचवतो, जेणेकरून ते मुलांना त्याचा बेनिफिट होईल. म्हणून असं नाही की त्यांना काहीतरी माहिती नाही आणि कोणी तिथं शिकवतं. ते सर्टिफाईड सगळे ट्रेनर म्हणा किंवा टीचर सगळे सर्टिफाईड असतात. आणि एक अजून याच्यातली महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांची भूमिका सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण ते आपण त्यांना टीचर न म्हणता लर्निंग फॅसिलिटेटर असं म्हणतो, की ज्यांनी लर्निंग शेवटी कशी गोष्ट आहे की जी स्वतःहून घडते. तुम्ही पण टीचिंगपेक्षा तुम्ही एखादी गोष्ट अडला की तुम्ही स्वतः शिकत असता. आपल्या सेंटरचं वातावरण असं असतं की आपण या विद्यार्थ्यांना घडवण्याकरता ते स्वतःहून इडा जे आपलं फ्रेमवर्क आहे त्याच्यामध्ये स्वतःहून शिकतात. त्यांना फॅसिलिटेट करण्याचं म्हणजे ते शिकत असताना म्हणजे ते समोर नसून त्यांच्या पाठीमागे असतात. सो एक विद्यार्थी जेव्हा शिकतो तेव्हा लर्निंग फॅसिलिटेटरची भूमिका, कम्प्युटरवरती तो शिकत असताना कुठे अडला तर त्याला स्कॅफोल्डिंग ही जी संकल्पना आहे, किंवा जे मी मगाशी उदाहरण दिलं ना की सायकल चालवत असताना तू मागे बस मी चालवतो आणि तू शिक, असं नाही आहे. तू चालव, तुझं कॅरियर मी मागून धरलं आहे आणि तू चालवायला लागला की मी सोडलं, आणि मग जो विद्यार्थ्याला कॉन्फिडन्स येतो तो कॉन्फिडन्स देणं आपल्या लर्निंग फॅसिलिटेटरचं काम आहे. सो त्याला शिकण्याकरता फॅसिलिटेट करणं. आणि मग याच्याकरता सर जसं म्हणले तर पूर्ण आपण त्यांना ट्रेनिंग देतो. त्यांनाही स्वतःही सायकल चालवता आलीच पाहिजे ना. सो ती म्हणजे दे आर लाईक स्कॅफोल्डर्स, दे आर लाईक फॅसिलिटेटर्स की जे शिकवत नाही आहेत पण शिकण्याकरता त्यांना प्रेरणा देतात आणि तो विद्यार्थी स्वतःहून शिकतो. सो दिस इज अवर युनिकनेस. ही आपली एक महत्त्वाचं इनोव्हेशन आहे.